ची बातमी आहे ती म्हणजे 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे। कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिला कल आणि पहिला निकाल सर्वप्रथम तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकणार आहात। ही दोन दृश्य आपण पाहताय। सिंधुदुर्ग आणि बारामतीमधली सिंधुदुर्गमध्ये पंचायत समितीचे 100 गण आहेत। जिल्हा परिषदेच्या 50 गटासाठी मतमोजणी आज होतीये आणि बारामतीमध्ये कडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पवारांची बारामती म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जर आपण पाहायला गेलं तर 73 जागा आहेत पुण्यामध्ये आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। इकडे धाराशिवकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे 55 गट आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी आज मतमोजणी होणार आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। कोल्हापूर आणि इंदापूरमध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेचे 12 आणि पंचायत समितीच्या 28 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। इंदापूरमध्ये जिल्हा परिषदेचे 73 गट आहेत। पंचायत समितीच्या 146 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। इकडे सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेचे 68 गट आहेत। पंचायत समितीच्या 136 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। इकडे पुण्यामधल्या खेडमध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये एकूण जिल्हा परिषद आहेत त्या म्हणजे 73 आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। इकडे सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया आज पार पडणार आहे आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील अशी माहिती मिळतेय। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। सोलापूर जिल्हा परिषदेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 जागा त्याचबरोबरीने पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती आज पार पडणार आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यातील 11 ठिकाणी या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहतोय मतमोजणी प्रक्रियेची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही सर्व तयारीचा आपण आढावा घेतोय। या मतमोजणी प्रक्रियेला 10 वाजता सुरुवात होणार असून 2 वाजेपर्यंत सर्व निकाल जे आहेत ते स्पष्ट होतील। नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।